रामकृष्ण हरी. मी अनंत महाराज खांडके, अर्थातच अनंत महाराज खांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रहो, आजचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं आपलं जे टायटल आहे त्या टायटलचं नाव आहे अन्नदान हे श्रेष्ठ दान. अन्नदान हे श्रेष्ठ दान. या पृथ्वी तलावर माणूस जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत जी माणसाची धडपड चाललेली असते ती धडपड ही त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर त्याला आलेले अनुभव, त्याला आलेले संकट, त्याच्या वाट्याला आलेली परिस्थिती, काही कारणास्तव कुठल्याही व्यक्तीवर अन्नदान हे करत असताना आपल्याला जे पुण्य आणि हे मिळतं त्याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं कुठलंही पुण्य मिळू शकत नाही. त्यामुळं अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान आहे. मित्रहो, भूक काय असते ही भूक आपण सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातील ती एक झालेली खूप मोठी समस्या निर्माण झाली असते. आज आपण भारत देशामध्ये जर पाहिले तर खूप लोकांना बऱ्याच ठिकाणी काही भुकेला सामोरं जावं लागतं. दिवसभर भटकंती करून त्यांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करावं लागतं आणि त्याच्याकरता जी त्यांची उपासमार होते ती आपल्याला पावत नाही. म्हणून या पृथ्वी तलावर ज्या वेळेस तुम्हाला कुठंतरी काहीतरी करण्याचा योग मिळेल त्यावेळेस तुम्ही अन्नदान करणं हे श्रेष्ठ दान आहे, खूप महत्त्वाचं आहे. आज जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर वारकरी संप्रदाय हा खूप मोठा संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतकं अन्नदान हे कुठल्याच ठिकाणी आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये होत नाही. परंतु या ठिकाणी अन्नदान होत असताना जो आनंद मिळतो जीवनाला, आपल्या मनाला, ते खूप मोठा समाधान असतं. आपण पंढरपूरच्या वारीमध्ये पाहिलं असेल, माऊलींच्या, तुकोबाच्या, सर्व संतांच्या वारीमध्ये, पालखीमध्ये, सोहळ्यामध्ये हे ज्या गोष्टी पाहिल्यात, अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान असतं आणि त्याच्या इतकं पुण्य हे दुसरं कुठलंही नसतं. ज्या वेळेस तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी करण्याची संधी मिळेल त्यावेळेस तुम्ही अशा घटकापर्यंत पोहोचा की त्यांना भूक लागलेली आहे आणि भूक ही त्यांच्याकरता एक समस्या बनलेली असते. काही कारणास्तव आपल्याला वाटेत बसलेले जे व्यक्ती दिसतात, विशेष करून दिसतात, त्या व्यक्तीपर्यंत आपल्या फुल नाही फुलाची पाकळी असेल तर 2 किंवा 6 किंवा 8 किंवा 10 किंवा 1 डझन किंवा अर्धा डझनपर्यंत त्यांना केळी घेऊन द्या, कारण त्यांची ती भुकाची वेळ झालेली असते. जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या काही जडणघडण झालेली असते, काही समस्या झालेल्या असतात आणि त्या समस्या पूर्ण दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या परीनं जर छोटं पाऊल उचललं तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर वाटेने चालत असतात किंवा एखादा प्रवास करीत असताल किंवा एखाद्या पर्यटन ठिकाणी किंवा देवदर्शनाच्या ठिकाणी गेला असताल, त्या ठिकाणी निवडच फळाचं देखील तुम्ही अन्नदान करू शकता. केळीचं स्वरूप असेल, वेगवेगळ्या स्वरूप असेल, आपापल्या परिस्थितीनुसार त्यावेळेस तुम्ही देण्याचं हे करा, कारण ते पुण्य हे खूप मोठं असं पुण्य असतं. साधू संतांनीही सांगितले, जगाच्या पाठीवर अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान आहे. म्हणून अन्नदान होणे ही खूप काळाची गरज आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वारकरी संप्रदायाचे 7-7 दिवस मोठमोठे खूप सप्ते असतात. त्याही ठिकाणी खूप मोठं असं अन्नदान होतं आणि सामूहिक अन्नामध्ये जी मोठी ताकद असते ती कशामध्येही ताकद नसते. आज महाराष्ट्रातील खूप ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देखील आपण अन्नक्षेत्रे उभारलेले पाहत आहोत. ही एक खूप काळाची गरज बनलेली. पूर्व वैद्यनाथ तीर्थक्षेत्र असेल, शेगावचं असेल, शाही संस्थान असेल, बालाजी असेल, बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे आपले नामांकित संस्थान आहेत त्या परीनं ते अन्नदान देण्याचं काम करतात, कारण त्यांना ते भाग्य लाभलेलं आहे आणि त्यांच्या भाग्यामध्ये खूप मोठा असा खारीचा वाटा निर्माण होऊन त्यांच्या टीममध्ये जे व्यक्ती काम करतात, कार्य करतात, 100% त्यांच्या वाट्याला पुण्य हे मिळून येतं. कारण माणसाच्या जीवनामध्ये ही भूक काय असते त्याच व्यक्तीला त्या भुकेची ताकद माहीत असते. आज आपण आळंदीमध्ये पाहिलं तर खूप मोठं असं अन्नदान होतं. रात्रीच्या वेळेला आपल्या इंद्रायणीच्या काठीला जेवढे व्यक्ती हे तसेच झोपलेले असतात दिवसभर भटकंती करून, परंतु त्यांना माऊली स्वरूपाच्या ह्याच्यामधून एक श्रेष्ठ दान, अन्नदान 100% त्या ठिकाणी होतं.
वास्तव इतक्या प्रमाणात आहे की उपाशी कोणीही राहत नाही. त्या ठिकाणी ज्याला चालता येत नाही त्या ठिकाणी अन्न पोचण्याचं काम वारकरी संप्रदायातील एखाद्या संस्थेतील कुठल्याही संस्थेतील विद्यार्थी त्या ठिकाणी पोचिती करतात. म्हणजे अन्न वाया जाऊ देत नाहीत, त्या व्यक्तीपर्यंत अन्न जातं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळेल, ज्या वेळेस आपल्याला संधी असेल काय करण्याची, कार्यक्रम करण्याची, तुम्ही जीवनामध्ये तुमचा वाढदिवस इतरत्र ठिकाणी न करता अशा ठिकाणी करा की जिथे खरंच गरज आहे, भुकेल्यांना अन्न देण्याची गरज आहे, त्या ठिकाणी तुमचा वाढदिवस साजरा करू शकतात. एखादं वृद्धाश्रम असेल, अनाथालय असेल, जे वंचित असतात, ज्या व्यक्तीला जीवनामध्ये जे प्रेम मिळालं नाही, त्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अन्नदान करू शकता. म्हणून सर्व साधू संतांनी, सर्व या पृथ्वी तलावर प्राणी असो कोणीही असो, जो जीव आहे तो भुकेला राहिला नाही पाहिजे. त्याला अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा या 100% मिळायला पाहिजेत. कारण या पृथ्वी तलावर आल्यानंतर त्याला ती सर्वात महत्त्वाची आवश्यकता असते. ती आवश्यकता ही 100% मिळायलाच पाहिजे. आणि या पृथ्वी तलावर कोणीही असा व्यक्ती नाही की सकाळपासून काम केले आणि रात्री उपाशी तसाच कोणीही झोपू देत नाही. कारण भगवंत ही तुमची कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये सेवा ही करीत असतो. त्या ठिकाणी तुम्हाला अन्न हे 100% मिळत असतं. म्हणून हे सर्व करत असताना कुठल्याही व्यक्तीचं आपण पुण्य वाटून जर आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्ही अन्नदान हे करा. अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान आहे. अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान आहे. सर्वांना रामकृष्ण हरी.